त्याचप्रमाणे तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। खऱ्या अर्थानं मला लाज वाटते या सरकारची। या सरकारमध्ये सुसंस्कृत नेता म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात होतं त्या नेत्याला सुद्धा जर पटत असेल, त्या नेत्याला सुद्धा जर हे चालत असेल, फक्त आपलं काम कोणीतरी करतंय, आपण जयंत पाटलांच्यावर बोलू शकत नाही, आपण जयंत पाटलांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही, म्हणून कुणाचा तरी उपयोग करून तुम्ही त्या माणसाचा वाईट उपयोग करून तुम्ही घेताय। मी आपल्याला एवढंच सांगतो, फडणवीस साहेब ही सगळी जनता बघते, हल्ली दुनियामधून सगळ्या दुनियावर चाललेलं आहे। त्यांची इमेज नाही पण स्वतःची इमेजचा पाहिजे। महाराष्ट्रात तुम्हाला स्वतःची इमेजचा पाहिजे असेल तर तुम्ही ही आधी असणारी चुकी तुम्ही वेळेस त्यांचा आवाज बंद केला पाहिजे। नाहीतर आम्ही ह्याचा दोष या मुकणाऱ्या माणसाला न देता तुम्ही स्वतः फडणवीस साहेबच तुम्ही याला कर्जदार द्या असं समजलं जाईल। मी परत एकदा या इस्लामपूरवासियांच्या वतीनं आणि या समाज नियमावरच्या वतीनं मी गोपीचंद तुम्हाला एवढंच सांगतो की आपण मर्यादेत राहा। समाजासाठी जे चांगलं करता येईल ते करा, जमत नसेल तर चांगलं करणाऱ्याला भुकू नका आणि त्याचा वाईट बोलून तुम्ही समाजात राहिलेच नाही सुद्धा स्वतःची एवढं बोलतो माझं तुमच्याकडे सगळी माणसं उडाली ती भाजपने सूत्रपायाला मुकलेले तेव्हा त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका। ती विधानसभा पोहोच केली तिने सगळ्यांच्यावर पोहोच केली आणि जेलमध्ये म्हणजे आपल्या जेलमध्ये कुत्र आहे महाकुत्र कुटुंबाला लक्षात ठेवा। पडळकर साहेब आपण शब्द बोलले निवेदन पाठवलं महिलांनी पाठवलं पण या निवेदनाची फडणवीस साहेबांनी अजिबात दखल घेतली नाही। याचा पहिला मी फडणवीस साहेबांचा धिक्कार करते, कारण त्यांनी या कुत्र्याला हे निवेदन दाखवायला पाहिजे होतं। मागच्या महिन्यामध्ये निवेदन दिलं तरी सुद्धा फडणवीस सरकारने याची दखल घेतली नाही। तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुम्हाला लाज वाटायला पाहिजे। असा एक माणूस सज्जन माणसांवर असे आरोप करतो तुम्ही या कुत्र्याला आवाज वाटला नाही। हे निवेदन मी तुम्हाला स्वतः स्पीड बोटनं पाठवलं होतं। जर तुम्ही याची दखल घेतली नाही तर आम्ही मुंबईला येणार असं सुद्धा याच्यात आम्ही केलेलं आहे आणि वेळ आली तर आम्ही सगळ्या महिला मुंबईमध्ये जाणार आहोत याची जाणीव ठेवा। आमदार असताना असं वक्तव्य करणं मुलगा
सरकारला सांगायचं आमचं हिंदुत्व बघा तुकाराम महाराजांचं हिंदुत्व आहे हिंदुत्व पाठीमागे सरकार सर्वांना आणि भाषण चालू असताना कुणीही घोषणा देऊ नका. आपण निषेध करण्यासाठी आलो सर्वांनी शांततेत ऐकून घ्यावं. त्यानंतर महिला तालुका अध्यक्ष सुनीलताई केशवणी जरा थांबा जरा थांबला पल्या पुन्हा ही करा ना. तालुक्याचे भाग्य विधाते 2 मिनिटं फक्त बोलायचं. मागे सरका बरं मागे जावा तालुक्याचे भाग्य विधाते आणि या तालुक्यातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब आणि त्यांच्या पूजनीय मातोश्री कुसुमताई यांच्यावर भाजपच्या पाळीव कुत्र्याने जे काही अश्लील वक्तव्य केलेले त्याचा या तालुक्यातील सर्व आणि माता भगिनी या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहोत. वाळवा तालुक्यातील आम्ही सर्व माता भगिनी त्यांचा निषेध करण्यासाठी खरं तर या ठिकाणी बसलेला आहोत. अशीच आमची आई असते सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर घडलो असतो वदले छत्रपती. कल्याणच्या सुभेदाराची सून शिवाजी महाराजांच्या समोर उभं केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचं वक्तव्य. आज महाराष्ट्रामध्ये 1000 कोटींचे बॅनर तुम्ही लावले की शिवरायांच्या समोर तुम्ही नतमस्तक झालेला आहात, पण तुमचे मावळे नाही चावले. जर महिलांचा आदर ठेवत नसतील, छत्रपतींचा कुठलाही गुण त्यांच्यामध्ये नसेल तर या कावळ्यांचं काय करायचं याचा देवाभाऊ तुम्ही या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. आमचं गतिशील नेतृत्व ज्याने या तालुक्याला नव्हे, जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राला योग्य दिशेनं नेण्याचं काम केलं. यांच्या विरोधात बोलत असताना त्यांची कारकीर्द आणि तुमचं वय तुम्ही लक्षात घ्या. होट शहरामधून जन्माला आलेल्या या भूछत्रीचा या तालुक्यातील जनता नक्कीच या ठिकाणी पाडाव केल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या नेत्यांच्यावर तुम्ही बोलणं म्हणजे सूर्याकडे तोंड करून थुंकण्यासारखं आहे. आणि तुमचा या वाळवा तालुक्यातील माता भगिनी या ठिकाणी जाहीर निषेध
गोपीनाथ पडळकर सारख्या कुत्र्यानं जयंत पाटलांच्यावर अत्यंत घाणेरड्या आणि हीन प्रवृत्तीनं टीका केली। या गोष्टीचा मी या ठिकाणी प्रथमतः निषेध करतो। असल्या खालच्या पातळीवर टीका करायच्या एका संस्कृत माणसावर ज्यांचं घरानं गेली 50-60 वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण करतं, या जिल्ह्यामध्ये राजकारण करतं, या तालुक्यावर आणि जिल्ह्यावर गेली 40 वर्ष ज्यांची कमांड आहे ते जयंत पाटील, आणि यांच्यावर या कुत्र्यानं बोलायचं ही भाजपचं पिल्लू आणि जे पंथाचं ही पाळलेलं आमदारकीचा तुकडा टाकून पाळलेलं ही कुत्रं जर अशा पद्धतीनं वक्तव्य करीत असेल तर आम्ही सर्व मंडळी इस्लामपूर शहरवासियांनी तालुका आणि बंधू भगिनी ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आणि अशाला फिरून सुद्धा देणार नाही। याची दखल त्याने घ्यावी अशी दक्षता अशी ग्वाही देतो आणि इथून पुढल्या राजकारणात वाळवे तालुक्यात तरी तुला फिरून देणार नाही एवढं निश्चित हे कार्यकर्ते हमी देतील। एवढं बोलून मी थांबतो। यानंतर आनंदराव मुलगुंडी दादा बोलतो। दादा इकडेच या। दोन दिवसापूर्वी येथील आमदार पडळकरांनी अतिशय हीन पातळीची टीका करून गेली 40-50 वर्ष सांगली जिल्ह्यात चालतंय खिशात घाला राजकारण झाली। खिशात घाला राहून दे। असं कुणी वाईट आणि अतिशय घाणेरडं कालच ती क्लिप बघायला मिळाली, ती ऐकताना अतिशय वेदना झाल्या। खरं तुम्हाला बंधूंनो सांगायचं झालं तर मला अतिशय वाईट वाटतं की हा आपला माणूस आमच्या समाजात जन्माला आला, याबद्दल मला अतिशय वाईट वाटलेलं आहे। हा तालुका क्रांतिवीरांचा तालुका आहे। या तालुक्यात सगळी गुण्यागोविंदानं पहिल्यापासून राहत असतात। राजकारण जरूर करावं, पण राजकारण करत असताना या जिल्ह्यात अतिशय मोठे याच्या अगोदर सुद्धा संघर्ष झाले होते। वसंतदादांचे, राजाराम बापूंचं, डॉक्टर्सांनी खुसराव धरणाबद्दल अतिशय मोठा संघर्ष झाला होता। आपण त्यावेळेला लहान होतो तरी त्या नेत्यांनी कधी एकामेकावर अशी घाण आणि वाईट टीका कधीही केली नाही। पण हे कुठनं नवीन एक हे असलं माणूस घाणेरडा माणूस आलाय, त्या माणसानं संपूर्ण आमच्या तालुक्यातल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला खाली मान घालायला कारणं वेळा केली। अतिशय वाईट गोष्ट आहे। मी तर ह्या संपूर्ण ह्या यंत्रणेचा, या देवेंद्र फडणवीसाचा पहिला निषेध करतो। माणसानं आपल्यासाठी की आपल्याला मला बरं वाटायसाठी कुणी बी काय उठून काय म्हणावं हे बरोबर नाही। फडणवीस साहेब, तुम्ही महाराष्ट्राचं 2-3 वेळा मुख्यमंत्री झालाय, अशा माणसांना थोडा आवरा, हे बरोबर नाही। ही महाराष्ट्राची संस्कृती नाही। तुम्ही सांगा, जयंत पाटलांनी तुमच्यावर अशी कुठली खालची टीका केली? अहो, जयंत पाटील ती चौकशी करायला गेले, तो सोबत काम करणारा अभियंता आमच्या गावात नाही, माझ्या वार्डात नाही। मग त्या वार्डात त्याचं काय झालंय काय नाही म्हणून मला तिथे चौकशी केली पाहिजे का नाही? नाहीतर मला कोण दारात येऊन देईल का? एवढं तुम्ही तिची चौकशी कशामुळे काय झालं गेले साहेबांनी चौकशी केली तर तुला एवढं वाईट वाटायचं काय काम? तुझं खऱ्याला खोटं काय असलं, तू दुसऱ्याच तांदळासारखं स्वच्छ असलास तर भ्याच काय काम आहे? तुला एवढं वाईट बोलायचं काय? आणि घरापाशी जेव्हा किंवा आपल्या घरापाशी कुठं शेणा काढतं, दुसरी गेलं की पळून जातं, म्हणजे काय ताकद असेल ती जिल्ह्याच्या ठिकाणी बोल, तरी बरोबर नाही एखाद्याला वाईट बोल, ही संस्कृती नाही आपल्या महाराष्ट्राची। तरी म्हणून इथून पुढं झालं एवढं झालं, आम्हाला सुद्धा स्वाभिमान होता की आपल्या धनगराचा एक आमदार झालाय। आपण हे आमदार होऊन काय सगळ्यात आपल्या डोके फोडायला लागले, आपल्या संघर्ष करायला लागलाय, त्याचा काही उपयोग होणार नाही। आणि वेळेच त्याचा बंदोबस्त आपण केला पाहिजे। भविष्यात असं जर परत त्या पद्धतीने तुम्ही वागाल तर हा कुणीही तुमच्या पाठीमागे येणार नाही आणि तुमचा मी जाहीर निषेध करतो। तुम्ही तुम्ही जयंत पाटलांच्या नादालाच लागू नका। ते असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रातलं डोक्यावर त्याने घेतलेलं आहे। मागे ताकद नसताना एवढं विभाजन होऊन त्या माणसानं 8 ते 10 खासदार निवडून आणलेलं आहे आणि कशाला आपण बऱ्याच कार्यक्रम महाराष्ट्रात त्यांनी केलेला आहे। काय सर्वसामान्य कशाला तुम्ही नादा लागताय त्याच्या? जरूर तुम्ही त्याला विरोध करा, जरूर तुम्हाला काय म्हणायचंय तिथं राजीनामा देईन, मी उभा राहता बघून जवळ तवा राजीनामा त्याला द्यायला कशाला जमतो? तू देईन परत उभा राहा, तिथं उभा करतो जयंत पाटील आहे।
आमच्या या इस्लामपूर शहरातल्या धनगर समाज वाळवा तालुक्यातील धनगर समाजाला खाली मान घालवायची प्रकारे 2 दिवसात झालेला आहे। त्याच्याबद्दल मी आपला सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही असली मंडळी नाही, आम्ही सुटफूट मंडळी आमच्या तालुक्यातील आहे व असं कधी आम्ही वागणार नाही। बापूंच्या काळापासून इतिहास, बापूंच्या काळापासून मी कार्यकर्ता आहे। वयाच्या 15 बैल जोडी गाय वासरू असल्यापासून मी तिथं आहे। अतिशय वाईट आहे। मी या गोष्टीचा पूर्ण धिक्कार करतो, या पडळकरांचा निषेध करतो आणि मी माझं छोटंसं मन संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं ह्या माध्यमातून एक मी आवाहन करतो मुख्यमंत्र्यांना। मुख्यमंत्री साहेब, तुमचा मी जाहीर निषेध प्रथम करतो, कारण ही गोपीचंद पडळकरांची अवलाद तुम्ही तुमच्या भाजप पक्षात घेऊन तुम्ही त्यांना आमदार केलं। हे फक्त आणि फक्त गोंखण्यासाठीच केलंय हे त्याचं आम्हाला माध्यम समजतंय। कारण त्याची पार्श्वभूमी जर बघितली, अहो काय सांगा, जत भागाला जयंत पाटील साहेबांनी 2 TMC पाणी दिल्यामुळं तिकडे थोडंफार गंदरवण झालंय। तुला तिकडला त्या जनतेने जरी आमदार केला तर तुझी तिकडे झकमारी कर ना। तुला काय विकास करायचा तू तिकडे कर ना। तू विनाकारण जयंत पाटील साहेबांच्यावर वक्तव्य नाही ते घाणेरड्या भाषेत वक्तव्य करतोस। अरे तुझी लायकी नाही। जयंत पाटील साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे, त्याला महाराष्ट्रात मानलं जातं, पूजलं जातं। महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचे दावेदार राहायचे आणि तू नारायण लवड्याच्या धनगर जमातीला आमच्या समाजात तू जन्मलात। आम्हाला त्याची खंत आहे, कारण तू एकमेव असा नालायक धनगर समाजातला आहे की तू जयंत पाटील साहेबांवर मुख्यमंत्री साहेब शरदचंद्रजी पवार साहेब बोलतोस। आपली लायकी नाही, पार्श्वभूमी बाप। अरे तुझं साधं लग्न सुद्धा झालेलं नाही आणि तू राजाराम बापूचा एकीर भाषा म्हणाला का तुला किती अक्कल पाहिजे। अरे तू तुझी लायकी घालून तू आमच्या समाजाची सुद्धा घालवलीस। मध्ये बघतोस आणि जयंत पाटील साहेबांच्या नाहीच त्यांना तुला काय तू बोंबलत बसतोय। तुला अक्कल पाहिजे, तुझी झकमारी कर ना। जगमध्ये नाही त्या भाषेत तू उल्लेख करतोस, चालणार नाही। ही जनता शून्य आहे। वाळवा तालुका राजाराम बापू आणि जयंत पाटील साहेबांच्यामुळं, हा वाळवा तालुका त्या नेत्यांच्यामुळं आदर्शवत तालुका मानला जातो। हा तालुका क्रांतीवीरांचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हा इतिहास घडवलाय की महाराष्ट्र घडवलाय आणि त्या अवलादीचा लगा तू एक निर्माण झाला सण साहेबांच्या बोलतोस। मुख्यमंत्री साहेब, ह्या माध्यमाच्यानं माझं एकच विनंती आहे, मुख्यमंत्री तुम्हाला एकच मी सांगतो, ह्या अवलादीचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे। आणि मला एकच सांगायचं आहे, बाकीच्या पक्षातले जे लोक आहेत ते माध्यमापुढे येऊन त्याला काय असेल ते स्टेटमेंट देतात। मला एक सांगायचं आहे, अरे भाजपच्या नालायकांनो, छोटे छोटे पक्ष घेऊन तुम्ही मोठे झालात। काँग्रेसचा इतिहास घ्या ना। काँग्रेस महात्मा गांधी पासून घ्या, छातीवर गोळे घाललेले आहेत आणि तुम्ही नका भांडगोळ्यांना घेऊन पक्ष निर्माण करताय। चुकीचं आहे मुख्यमंत्री साहेब, तुमची लायकी नाही असल्या मुलांनी घेऊन पक्ष चालवायचे। माझं एकच सांगतो, वाळवा तालुका हा सदन भाग आहे। वाळवा तालुक्याची क्रांती घडलेली आहे। आज फुले शाहू छत्रपती आंबेडकरांचा हा तालुका आहे, त्यांच्या विचारांचा तालुका आहे। आणि तू विनाकारण बोंबलतोय, बघतोय नका तू आमची सुद्धा समाजाची घालवलीस। तुझी लायकी नाही। मुख्यमंत्री साहेब एक सांगतो, ह्या अवलादीला प्रथम पक्षातून हाकलून द्या। एवढं बोलतो त्याचा जाहीर निषेध करतो आणि सांगतो। मी बोलतो, गोपीचंद पडळकर निषेध करतो। हा आमदार जो आहे ना, हा UM घोटाळ्याचा आमदार आहे। हा UM घोटाळ्याचा आमदार असल्यामुळे हा तिथं निवडून आल्यामुळं काही वायचळ बोलत आहे। आणि प्रथम मी खरं सांगतो तुम्हाला, मागल्या 10 वर्षापूर्वी त्यांनी धनगर समाजाचा दौरा केला। त्या दौऱ्यामध्ये सांगत होते मला आमदार व्हायचं आहे, खासदार व्हायचं। तेव्हा मी ते साखरामध्ये आलते, तेव्हा मी सांगितलं सगळ्या मुलांना, तो माणूस आपल्याला फसवणार आहे। तो आमदार खासदार झाला की ह्यो समाजासाठी काय करणार नाही आणि लोचाट माणूस आहे, ह्यो काय करणार आहे, जी आपल्याला सगळी
व्याख्या सगळी माहिती आहे, प्रख्यात सगळ्या माहिती आहे, प्रख्यात सगळी त्याची परिस्थिती माहिती आहे. तर मी या ठिकाणी या गोपीचंद पडळकरला एवढंच सांगतो की ह्या अशा पद्धतीनं त्यांनी ह्या तालुक्याच्या नेत्यांसाठी आणि आदरणीय लोकनेते राजाराम बापूसाठी जे वैचारिक शब्द वापरले. अरे बाबा तू काय बारशाला आलतास का? तू बारशाला तू जन्मला झालता का? तुला बोलताना लाज वाटायला पाहिजे. बारशाला आलेला नाही तू, कारण नसताना आमच्या समाजाला कलंक का लावतोस? आज बरेच वक्त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्या समाजाला मोठा कलंक आहे. तर या ठिकाणी माझं या देवेंद्र फडणवीसांना एक विनंती आहे की ह्या जो कुत्रा आहे का नाही याला एक आपण म्हणतो एखादं वासरू पळायला लागलं लहानपणी, मुलं जास्त असे त्रास द्यायला लागले घरामध्ये, तर आपण काय म्हणतो त्याला येसन घातली पाहिजे. तर माझी मत या माणसाला येसन घातली का नाही, येसन घातली तर जरा अगोदरच मंगळसूत्र चोरलेलं आहे, येसन घातली तर काय परिस्थिती बदल झाला तर झाला असं मला वाटतंय. आणि या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत. मला अजून जाहीर भरपूर बोलता येतंय, भरपूर घाणेरडं बोलता येतंय, पण घाणेरडं बोलून त्या माणसाचं आपण एवढं हे करणं बरोबर नाही. घाणेरडं बोलून त्याचं किती बोलायचं, पाच कुत्र्याच्या निपट अगदी डोकरा एवढं सगळं आपण त्यानं व्याख्या दिलेली आहे. तर या ठिकाणी मी या ठिकाणी गोपीचंद पडळकरचा जाहीर निषेध करतो. थांबतो. जय हिंद. ठीक आहे. आज या ठिकाणी अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य राजा शिवछत्रपती यांना मी प्रथम वंदन करतो. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा ज्याने मूलभूत अधिकार दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मानवंदना करतो. आज या ठिकाणी भाजपच्या मधील हा भडवा आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल जत इथे लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्यावर पाक या ठिकाणी खालच्या दर्जाने टीका करण्याचं पाप, काल माणुसकीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेली आहे. आज मला या राज्यातील मुख्यमंत्र्यांना एक सांगायचं आहे. आज खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातील 14 कोटी जनता, हा महाराष्ट्र सुसंस्कृत, या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला अभ्यासू नेतृत्व म्हणून पाहत होते. पण आज सातत्यानं हा हरामखोर, हा भडवा आमदार गोपीचंद पडळकर, हा लोकनेते राजाराम बापू पाटील असू दे, आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब असू दे, यांच्यावर सातत्यानं अपशब्द बोलतो आणि तुम्ही त्याला पाठीशी काढण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. आज लोकनेते राजाराम बापू पाटील यांनी या वाळवा तालुका सुजलम सुफलम केला. हा जिल्हा मध्ये अनेक या राज्यामध्ये राज्याच्या जडणघडणीमध्ये लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं मोलाचं योगदान आहे. पण आज या लोकनेते राजाराम बापूंच्यावर तुम्ही सातत्याने टीका करण्यासाठी कुत्रं, आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांच्यावर टीका करण्यासाठी कुत्रं पाळलेलं आहे. तुम्ही ह्या कुत्र्याला आवर घाला. आज खऱ्या अर्थानं 2019ला या धनगर समाजाला फसवण्याचं काम, ह्या बिरोबा देवालयाची खोटी शपथ घेण्याचं काम या हरामखोर भाडवे आमदारांनी केलेलं आहे. त्यामुळे धनगर समाजाला लागलेली लागलेली कीड खऱ्या अर्थानं गोपीचंद पडळकर आहे. आज धनगर समाजाची मान त्या ठिकाणी शर्माने खाली झालेली आहे. आज असलं कुत्रं कसं काय धनगर समाजामध्ये जन्मलं? आज धनगर समाजामध्ये अनेक नेते होऊन गेले. आज अण्णासाहेब डांगे असू दे, आज त्या ठिकाणी देशमुख साहेब असू दे, गणपतराव देशमुख असू दे, आज शेंडगे बापू असू दे, पण ह्या नेत्यांनी कधी पातळी सोडून कधी टीका टिप्पणी केली नाही. फक्त राज्यात सातत्यानं चर्चेमध्ये यायचं आणि फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी खुश करण्यासाठी हे खालच्या पातळीवर टीका करत आहे. आज धनगर समाजाच्या वतीनं वाळवा तालुक्यातील या गोपीचंद पडळकरचा, या भडव्या गोप्याचा मी निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगळसूत्र चोराचं करायचं काय? अरे ह्या गोप्या कुत्र्याचं करायचं काय? आज या ठिकाणी हा जो वाळवा तालुका आहे, मला त्या गोप्याला एकच सांगायचं आहे, त्या स्वातंत्र्यपूर्व काळात हा वाळवा तालुका कसा होता तुला माहित नाही. आता तीच वेळ आणू नकोस तू, हीच तुला सांगणार. लोकनेते राजाराम बापू पाटील व आपले नेते जयंत पाटील यांच्या माध्यमातून 40-50 वर्षात हा तालुका सुसंस्कृत, सुफलाम झालेला आहे. आणि तू बडव्या असली वक्तव्य करून
आमच्या दैवतांच्यावर लोकनेते राजाराम बापूंच्यावर असली वक्तव्य करून बडव्या तुला इथं फिरून देणार नाही या तालुक्यात, अशी मी या तालुक्याच्या वतीनं ग्वाही देतो. इथं जर तू आलास इथून पुढं मी या गोप्याला या तालुक्याच्या वेशीवर कुठं दिसला तर चपलानं हवा अशी मी सर्वांना विनंती करतो. थांबतो. पहिली शिबिर आता सर्व तालुका आलेला आहे, गोप्याच्या निषेधार्थ आलेला आहे. तरी साहेबांचे राजाराम बापू हे महाराष्ट्राला माहित आहेत कोण आहेत, पण गोप्याची औलाद काय आहे, गोप्याचा वडील कोण आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे का? गोप्या तू कुठल्या औलादीचा आहेस, तुला कुणी काढला, पुंडलिकानं काढला का कुणी काढला ही तुला माहित आहे का? आणि तू नसेल की आमच्या साहेबावर बोलतोस, हरामखोर तुझी जात तुला माहिती आहे का? ना काना ना मात्रा. पण मला काय म्हणायचं आहे, समाजाला कोणाला शिवी द्यायची नाही, कारण समाजाचं इतकं त्यानं घाणेरडं समाजाला नाक खाली घालायला लावलंय, कारण तो त्या जातीचा नाहीच. त्याला कोणी बामणानं काढलाय काय कुणा ठाऊ, कारण देवेंद्र फडणवीसच्या मागं हे बोलतोय, त्याला काय बामणानं काढलाय काय कुणा ठाऊ. फक्त कुत्र्याला एवढंच मला सांगायचं आहे, तुला जर भाषा करायची असेल तर इथं येऊन तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन भाषा कर, बघ तुझ्या अवस्था काय होत्या. कपडे जर तुझ्या अंगावर ठेवली तर अवलाद सांगितलं ना वारणे तालुक्याची. जय महाराज. महाराष्ट्राच्या राजकारणातला परवाचा दिवस हा एक काळा दिवस म्हणून आपण सगळ्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. महाराष्ट्राची राजकीय परंपरा आपण बघितली तर एक सुसंस्कृत राज्य म्हणून सगळ्या देशात महाराष्ट्र नावाजलेलं होतं, परंतु परवाच्या एका व्यक्तिरेषानं पछाडलेल्या म्हणण्यापेक्षा पिसाळलेल्या वक्तव्यानं महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आज कुठल्या थराला गेलेली आहे याचं आपल्याला जाणीव झालेली आहे. आणि या वक्तव्यानं त्यांची पातळी काय आहे ही आपल्या सगळ्यांना कळालेली आहे. त्यामुळे त्यांचा निषेध आज वाळवा तालुक्यातल्या सगळ्या समाजातील सगळ्या थरातून हा निषेध होतोय, याची नोंद शासनाने घ्यायला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यायला पाहिजे. आणि अशी वक्तव्य करणाऱ्या सगळ्या त्यांच्या जे आहेत बगलबच्चे त्यांना आवर घालावा. आतापर्यंत आमच्या तालुक्यातल्या सगळ्यांनी जी मनोगत व्यक्त केलेली आहेत त्यांना त्यांच्या भावना त्या किती तीव्र आहेत हे आपल्या सगळ्यांच्या मार्फत शासनापर्यंत गेलेला आहे. त्यामुळे इथून पुढं जयंत पाटलांच्यावर राजाराम बापूंच्यावर वक्तव्य करताना आपण आपली पातळी मर्यादा ओळखून वक्तव्य करावे अशी आपल्याला सगळ्यांच्या वतीनं एक सज्जड देण्यात येते. याच्या पुढं कसलाही हा प्रकार आपण सगळेजण चालवून घेणार नाही आणि त्याला सडेतोड उत्तर देऊ अशीच या प्रसंगी मी सगळ्यांच्या वतीनं मी जाहीर सांगू शकतो. हॅलो हॅलो माझं काय म्हणणं होतं का खरोखर माझं खरोखर मत आहे की निषेध मोर्चा इथं काढताय का नाही. जर खानदानी आपण असलो आणि राजाराम बापू आईसाहेब जर प्रेम असलं तर तो कुठं असेल तिथं हुडक्या आणि ह्यासाठी ज्याचा हात नाही तर पाय मोडला तर माझं राजाराम बापू म्हणजे बँकेमध्ये 6,70,000 त्यातलं 5,01,000 जाहीर करतो आणि तर माझ्या आई बाप पोराची शपथ मला 10.5 एकर राहिलं ती 3 बापूच्या मुक्त्यार करतो आणि त्याचा कार्यक्रम करावा. मी जातीवंदन दिलाय, मला एका पानं काढलं नाही त्यामुळे ही करतो. जी खांड इथं नाही तुम्ही ही निषेध मोठी बापू चुकीचं आहे, तुम्ही त्याला हुडके करा.
संपूर्ण महाराष्ट्रात वयाच्या 64व्या वर्षी बापू नावानं संबोधून संपूर्ण महाराष्ट्रात बापूंचं आज पूजन केलं जातं, बापूंना देव मानलं जातं आणि त्यांच्याच पोटी जन्म घेऊन आपले दैवत आदरणीय जयंत पाटील साहेब या महाराष्ट्रातल्या गेल्या 10 वर्षात या 5 वर्षाच्या राजकीय उलटापलटी झाल्यात त्यात कोणावरही मागे न सरता एक जातीवंत अवलट आहे त्याचं उदाहरण आदरणीय जयंत पाटलांनी दिलेलं आहे. अरे तू जातीवंत, तुला 12 जणांनी काढलं, तू 3 वर्षात 5 पक्ष बदललेस, पण या निष्ठावंत जयंत पाटलाने महाराष्ट्राला संपूर्ण निष्ठा काय असते, राजकारण काय असते दाखवून दिले. तुझ्याकडे माळाची अवलाद नाही जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत तू बोलतोस. तू परवाच एका मुलाखतीत म्हणलास की मी एका मास्तराचा मुलगा आहे. अरे मास्तराचा मुलगा आहे का नाही ही संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात शंका निर्माण झाल्या कालपासून. एखादा मास्तर आपल्या मुलाला हे संस्कार देत नाहीत. मी नाही म्हणत, संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या या डीएनए बद्दल शंका घ्यायला लागले. तू जयंत पाटलांची जी मापं करतोस, तुला मलगुणे दादा म्हणले ना की आमच्या समाजातला झाला, मी पण धनगर समाजातला आहे. समाजातल्या नवीन पोरांना वाटत होतं की समाजातला एक आपला आमदार झालाय. याचा सत्कार घेतला, विट्यात घेतला, सांगलीत घेतला, तासगावात घेतला. अरे जाईल तिथं जयंत पाटलांनी असं केलं, जयंत पाटलांनी तसं केलं, जयंत पाटलाचं पोरगा. अरे तुला निवडून दिलाय धनगर आरक्षणावर बोलायला, तू त्याचं काय तर बोल. तू जाईल तिथं ह्याच्याशिवाय 1 वर्ष पूर्ण झालं, तुला दुसरं काही सुचलेलं नाही, तुला मास्तरानं काढलेलं नाही, ह्यात कुठलीही शंका माझ्या मनात आता उरलेली नाही. आता दुसरा विषय असा आहे की आमचे काही बांधव जतला जायचं असं आज राजकेदारनं काल टाकलेलं आहे. आम्ही त्यांच्याबरोबर सक्रिय सहभाग आहे. लालाभाऊनी सांगितले, मी बापूंना विनंती करतो, 3दा शासनाला सांगितलं आणि देवेंद्र फडणवीसला सांगितलं नको, जो काही निर्णय घ्यायचा तर ठास घ्या. उद्याच्याला भाकरी बांधून येतो, कुठं बसायचंय कुठं जायचंय घरला जात नाही, पण तुम्ही पुढे निर्णय घ्या. आम्ही पाठीची ढाल करून तुमच्याबरोबर सर्व धनगर समाजात वावा तालुक्यातला हजर आहे. तू आहे चालू आज आपण इथं ज्याचं नाव सुद्धा घेण्याची माझ्या तोंडात इच्छा नाही, अशा एका फालतूक आणि नीच माणसाच्या बद्दल आपण इथं त्याचं नाव घेऊन त्याला फार मोठं करण्याचा तो मोठा नाही. माननीय आमदार साहेबांच्या बाबतीत म्हणजे जयंत पाटलांच्या बाबतीत जो एखादा कुणी कुत्रा काहीतरी वायचाळ बोलतो, ज्याला काडीची किंमत नाही समाजामध्ये, जो आमचं कुलदैवत बिरोबाच्या देवळामध्ये भारेवाडीला जाऊन बिरोबाची शपथ खातो की मी भाजपला मी जरी उभा राहिलो तरी मतदान करू नका म्हणून सांगणारा जो कोणी कुत्रा असेल, त्या कुत्र्याला लाज वाटायला पाहिजे की आपण कुठल्या पातळीनं कुणावरती बोलतोय. अरे जयंत पाटील म्हणजे तुला काय आलतू फलतू माणूस वाटला का? नाही, त्या माणसाच्या नादाला लागून तुझी छड्डी सुद्धा आम्ही ठेवणार नाही. तू कदाचित या वाळवा तालुक्यात कधी आता यायचा प्रयत्न कर. तुला जर नाही कपडे काढून जर परत पाठवला त्या आटपाडीच्या तालुक्यात, जर तुला पुन्हा सांगितलं नाही म्हणजे तू पुढच्या वेळेस तू तेवढा जत तालुक्यातनं निवडून येऊन जा की हे माझं तुला चॅलेंज आहे उघड. त्या बाबतीत मला काही जास्त बोलून त्याची एवढी मान उंचवण्यासारखी तो एवढा मोठा बडवा नाही. तो अतिशय नालायक आणि लबाड माणूस आहे. आणि मगाशी कुणीतरी काना मात्र नसणारं म्हणणं जे म्हणले, काना मात्र म्हणणं हे चुकीचं आहे. काना मात्र नसणाऱ्याने सुद्धा सिंगरुबाच्या ह्याच्यातला वाद दाखवली, ते काना मात्र नसणाऱ्याने दाखवली. त्याच्यामुळं सगळ्या धनगर समाजाला तुम्ही वेठी धरून हे काहीतरी चुकीची वक्तव्य करू नका. ज्यांनी कुणी काही केलं त्याच्या बाबतीत आम्ही आहे. आणि मगाशी आमच्या लालासाहेबांनी सांगितलं की ते जाऊन तिथं पाय काढूया. चला आत्ता तयारी करूया, त्याच्या आईला धरून कुठं असेल तिथं त्याला आत्ता विषय तो नाही. पण एकासाठी तुम्ही सगळ्यांना काना मात्र घेऊ नका. आम्हाला हे बी सांगायचं आहे तुम्हाला
तर असं काही करू नका. एकानं चूक केली म्हणून त्याच्याबद्दल सगळी काही त्याच्यात बांधील नाही ती. आणि त्या कुत्र्याचं नाव घेऊन त्याला एवढा मोठा करणं, मी त्याला गोपीचंद सुद्धा म्हणू शकत नाही, कारण का आता त्याची ती लायकीच नाही. त्या लायकीवरनं त्यानं वागला नाही. आमच्या संपूर्ण धनगर समाजाला, महाराष्ट्रातल्या, तालुक्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रातल्या सगळ्या धनगर समाजाला त्यानं मालखानी घालायला व्हायचं काम केलं. बापूंसारख्यावर तो बोलतो, एवढा मोठा झाला का नालायक तो? असं नाही व्हायला पाहिजे. आपली उंची वळका. तुम्हाला आमदार लोकांनी केलं, तुम्ही कामं करा लोकांची. अरे तिथं जत तालुक्यात लोक वनवासी पडले, त्यांची कामं कर ना. बाकीची मापं काढून तो फ्लॅशमध्ये याचं काम करतो का? फडणवीस साहेब, तुम्हाला माझी एक कळकळीची विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही ताबडतोब आवर घालावा. तुमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष म्हणतात, तर ही संस्कृतीची भाषा नव्हे असं मला वाटतं. आणि जो माणूस बापूबिरू आणि बाळूमामाचं नाव घेऊन प्रत्येक भाषणात वापरतो, बापूबिरू यातलं काय येतं तुला, बाळूमामाचं काय येतं तुला, तर ह्या गोष्टी तुम्ही जर वापरायच्या असतील तर त्यांच्या पद्धतीनं पाऊल टाका. बाळूमामांनी काय केलं ते बघा, बापूबिरूंनी काय केलं समाजासाठी ते बघा, आणि तुम्ही समाजासाठी काय करताय हे सुद्धा तुम्ही जरा तपासून बघा. आम्हाला जास्त बोलायला लावू नका. आम्ही बोलतो, थोडकंच बोलतो, पण कार्यक्रमच करतो. एवढंच लक्षात घ्या आणि एवढंच आम्हाला सांगायचंय. आत्ताच बोललेले बापूगिरी वाटेगावकरांचे सुपुत्र आणि ज्यांनी मगाशी म्हटले धचा मचा आवो ही धनगर आहेत. दिल्लीपर्यंत आलेले देवी आणि मल्हाररावांनी लावलेला एक झेंडा आहे. एक कुत्र जन्माला आले म्हणून सगळ्या धनगरांना असं बोलू नका. हे आमची धनगराची औलाद आहे. साहेबांना ज्यावेळी कोण काय बोलेल त्यावेळी पहिला धनगराचाच विरोध आहे त्याला. आणि सांगायचं झालं तर ही धनगराला सुद्धा यानं कलंक लागलेला आहे. आणि ही कुत्र्यांचं किंवा या छक्क्यांचं सुद्धा तुम्ही जी पेटं आणल्यात ती प्रामाणिक आहेत. कुत्री आणि छक्की त्याच्यापेक्षा औलादी वाईट आहे. आणि हा कुत्रे ही प्रामाणिक आहे, लक्षात ठेवा. त्याचा सुद्धा अपमान आहे. त्याचं नाव देऊन त्याला मोठं करू नका. हे प्रामाणिकपणा कुत्र्याचं त्याच्यापेक्षा औलाद बेकार आहे. आता सांगितलेलं शिवाय महाराजांना असू दे, नाही लालाबाने असू दे, नाही रात्री जाहीर केलेला आमचा राजवर्धन आठवडे असू दे, आमची ताकद आहे जत मध्ये तुझ्या चौकात यायची. आणि आज आम्ही येणार आहे 2 वाजता. कोणाला यायचं आहे तिने या, पण आम्ही आज 2 वाजता जत मध्ये आहे एवढंच सांगतो. आणि राजाराम बापू आणि कुसुमताई या वाळवे तालुक्यातील समस्त धनगर समाज आमचा नेहमी त्यांच्या पाठीशी आहे. आज जयंत पाटलांचा अंगरक्षक कोण आहे? आज जयंत पाटलांचा अंगरक्षक हा धनगर समाजाचा वाघ आहे. आणि धनगर समाजाची औलाद सगळ्यात पुढे असणार आहे. हे बापूगिरीने जे सांगितलं, बापूगिरीने आया बहिणींची आबरू वाचविण्यासाठी स्वतःचा संसार सुद्धा बघितला नाही. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवीने अक्षरशः आपल्या नवरा वारला तरी हातात पिंड घेऊन त्यांनी अखंड देशात मंदिरं बांधली, 7-12 केला, नदी केलं. ही धनगराची औलाद आहे. आणि एखादं झोटला जलमलेलं कुत्र्याचं सुद्धा साहेब म्हणजे कुत्र प्रामाणिक आहे, त्याला नाव न दिलेलं चांगलं. आणि सांगायचं झालं तर आज झुंजाराव दाजी आपण 2 वाजता जत मध्ये जायचं आहे आणि सगळ्यांना जायचं आहे. वाळवे तालुक्यात निषेध करण्यापेक्षा त्याच्या गावात जाऊन संग्राम बाबा त्याच्या आईला घोडा लावायचा आहे. खाली डोकं वर पाय, खाली डोकं वर पाय. आज मुळात मी सांगतो अशा गुन्हेगारांना जात नसती. हा पिंडच हा माणसाचा गुन्हेगार हेच आहे. त्याच्या स्वतःच्या गावामध्ये त्याला किंमत नाही. स्वतःच्या गावामध्ये तो जिल्हा परिषदला, तालुका पंचायतला, ग्रामपंचायतला निवडून आला नाही. स्वतःच्या आईला सरपंच करताना लाखो रुपये पैसे वाटले त्या ठिकाणी. आणि आटपाडी तालुक्यामध्ये काडीची किंमत नाही. त्या ठिकाणी बारामतीमध्ये समाज आहे म्हणून गेला, त्या समाजानं खड्यासारखं ह्या माणसाला बाजूला काढलं. आणि आज त्या ठिकाणी तिची डिपॉझिट सुद्धा आली नाही. आणि त्यामुळे महाराज समाजाचं ह्या ठिकाणी ह्या गुन्हेगाराला कुठल्याही पद्धतीचा समाज नसतो, कारण तो ह्या समाजातला संपलाय. कधी विरोधानं संपलाय त्याला. त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही ताकदीवर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आटपाडीमध्ये आला, त्या ठिकाणी तुम्हाला खड्यासारखं बाजूला केलं. जत मध्ये तुम्ही कशा पद्धतीनं निवडून आला ह्या सांगली जिल्ह्याला माहित आहे. ठीक आहे.
आहे त्या ठिकाणी तुम्ही आला निवडून, समाजानं काही त्या ठिकाणी थोडं बहुत स्वीकारलं, पण तुम्ही अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं राजाराम बापूवर तुम्ही ज्या पद्धतीनं आगपार केला त्या दिवशी तुमचा अंत झालेला आहे. लक्षात ठेवा गोपीचंद पडळकर. या ठिकाणी मी आजही सांगतो की आपण ह्या ठिकाणी ह्या गोपीचंद पडळकरनं जयंत पाटलांची माफी नाही मागितल्यावर सांगली जिल्ह्यातलं आपण उद्याचं आंदोलन ही सांगली पेठ रोड हा रस्ता रोको करायचा. जोपर्यंत हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत त्याला आश्वास या सांगली जिल्ह्यामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये आपण गप बसून द्यायचं नाही. एवढी या ठिकाणी सर्वांनी शपथ घेऊया आणि आपण इथून पुढचा आपण मस्त त्या ठिकाणी बरेच कार्यकर्ते लाला अनुषे कुठे आहेत मस्त त्या ठिकाणी त्याला रात्रीपासून सोयगपळो करून सोडलेला आहे. पण त्या ठिकाणी आपण सदनशील मार्गानं आपल्या नेत्याची शिकवण आपल्याला लोकशाहीचे त्या लोकशाहीच्या सदनशील मार्गानं त्या ठिकाणी आपण हे आंदोलन जोपर्यंत जयंत पाटलांची माफी मागत नाही तोपर्यंत ह्या माणसाला सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही फिरून नाही द्यायचं. एवढी शपथ या ठिकाणी ह्या निमित्तानं आपण सर्वांनी घेऊया आणि निश्चित या ठिकाणी ह्या माणसाचा मगाशी महाराजांनी सांगितलं की नाव घेण्याची सुद्धा पात्रता नाही. अशा माणसाला नाव घेऊन आपण मोठं नाही करायचं तर निश्चित त्या ठिकाणी आपले नेते जे सुसंस्कृत नेते ह्या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगले आणि महाराष्ट्रामध्ये दिशा देणारं नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाला शोभेल अशा पद्धतीचं आपण निश्चित इथून पुढच्या कालावधीमध्ये आंदोलन करूया आणि आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं आज मला गर्व आहे की एकालाही कोणाला फोन केला नाही फक्त व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी युवक राष्ट्रवादीच्या मुलांनी टाकला आणि आज एवढा हजारोंच्या संख्येनं इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांना इस्लामपूरच्या शहरवासियांच्या वतीनं सलाम करतो आणि थांबतो. जय हिंद जय. उद्या आपण सकाळी 10 वाजता पेठ सांगली रोडला एसटी स्टँड पाशी झरी नाक्यापाशी कामेरी रोड या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आणि रस्ता रोको आपण आज जनातेनं माफी नाही मागितली तर उद्या हा एवढ्या संख्येनं आपण एसटी स्टँडच्या समोर त्या ठिकाणी झरी नाक्याच्या तिथं आनंदराजांच्या लॉज पाशी रस्ता रोको करायचं आहे. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत रस्ता रोको त्या ठिकाणी करायचं. आज नको आपण या ठिकाणी एक महिना आज नको आपण त्यांना वेळ दिली आज त्यांना माफी मागितली तर ठीक नाही झालं माफी नाही मागितली तर त्या ठिकाणी रस्ता रोको त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी उद्या त्याला करायचं आहे. उद्या 10 वाजता आपल्या सुज्ञ वाळवेकर तालुक्यातील नागरिक बंधू आपल्या इस्लामपूरचा एक वडर समाजातल्या माणसानं आत्महत्या केल्यामुळं आपला बंधू आहे तो आपला गाववासी त्या माणसाच्या आत्महत्येचं कारण त्यांच्याकडे तो गेल्यानंतर यानं जी भाषा वापरली ही जर हा आमदार भाषा वापरत असेल तर त्या पीएनं त्या वडरच्या समाजाच्या माणसाला कुठली भाषा वापरली असेल त्याचा अंदाज करा आणि त्या बिचाऱ्यानं आत्महत्या केली बेकायदेशीर काम करणार नाही म्हणून अशा वस्तुस्थितीत त्यानं राजाराम बापू आणि जयंत पाटलांच्यावर बोलून हे लक्ष पोलीस खात्याचं डायव्हर्ट करण्यासाठी हा बोलतोय. हे पोलीस खात्यानं ध्यानात घ्यावं आणि त्याचा योग्य तपास होऊन त्या माणसाला योग्य ती शासन झालं पाहिजे एवढीच मी माझी विनंती करतो. राजाराम बापू या लोकनेते राजाराम बापू या शब्दातला र सुद्धा उच्चारायची त्याची लायकी नाही. ज्यांनी या वाळवा तालुक्याने सगळ्या जिल्हा आणि महाराष्ट्राला विकासाच्याकडे नेलं त्या जयंत पाटील साहेबांच्या बद्दल या कुत्र्यानं जे काही गरळ ओकलेलं आहे त्यासाठी मी माझ्या सगळ्या मुस्लिम बंधू भगिनींच्या तर्फे पहिल्यांदा या फडणवीस सरकारचा निषेध करते. आणि ही भूमी जी आहे ही भूमी संतांची आहे. इथं वाणी संतांची असते पण हा मुलगा
माणसाच्या उंची एवढं, ज्या माणसाच्या कर्तृत्व एवढं सुद्धा आपलं वय नाही, ज्याच्या नखाची आपल्याला सर नाही, अशा माणसाबरोबर बिनधास्तपणे तो माणसाबद्दल बोलत असतो. आणि हा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस जो मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे, त्याला अजिबात हे दिसत नाही. त्याचा प्रत्येक आमदार काही ना काही घाणेरडं नेहमी बोलत असतो. आणि या भाजप पक्ष जो सुसंस्कारित पक्ष आहे असं म्हणतात, हा पक्ष ते सगळं खपवून घेतो. मला या गोप्याला एवढंच सांगायचं आहे की बायकांच्याकडनं मार खाणं हे अतिशय लज्जास्पद असतं. आणि तू जर का माफी नाही मागितली तर समजदारांचा इशारा काफी आहे. या वळव्याच्या पोरी तुला सोडणार नाही. मी एक वाचून दाखवते. मने होता भिकारपणा, कधी न दाखवला शहाणपणा, हा हात होता सदैव चोरटा, फडणवीसांचा तो प्रिय नारा, कैलासवासी गोपिका कुत्तेश्वर पडळकर, भावपूर्ण श्रद्धांजली. या आज खरं मगाजेपासून सगळ्यांनी निषेध केला. हा चौक स्वातंत्र्य सैनिकांचा चौक आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. कारण स्वातंत्र्यानंतर आपल्या महाराष्ट्रात व देशात अशी वेळ आली आहे की अशा चोरांच्यामुळं दिल्लीपासून गल्लीपर्यंत चोर, कुत्रे, गाढवं या सगळ्या प्राण्यांचा अपमान करण्याची प्रवृत्ती ही जन्माला आलेली आहे. खरं तर मगाशी महाराजांनी ती बोललं की आमचं, मला तर काय असं वाटत नाही मलगुंडे दादा की तो तुमच्या धनगर समाजाचा आहे. त्यामुळे तुम्ही धनगर समाज म्हणू नका. त्याला कोणताही समाज नाही, त्याला कोणताही बाप नाही, त्याला कोणतीही जात नाही. अशा ह्या गोप्याच्या नादाला लागून तुम्ही आपला समाज बदनाम करू नका. कारण ही प्रवृत्ती ज्या राजाराम बापूंनी या आपल्या वावा तालुक्यात सुजलम सुफलम करण्यासाठी आयुष्य वेचलं, अशा माणसावर आणि तुम्हा सर्वांच्या आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर असे वक्तव्य करणारा हा मूर्ख माणूस, त्याच्याबद्दल बोलायचं काय? कोण कुत्रा म्हणतो, कोण गाढव म्हणतो, कोण मंगळसूत्र चोर म्हणतो, कोण एखाद्याची बायको पळवणारा माणूस म्हणतो. एवढ्या नालायकांच्यावर बोलायचं म्हणजे आपल्याला पातळी सोडावी लागेल. आणि आज ही संस्कृती जपण्याचं काम ही राजाराम बापू, जयंत पाटील या साहेबांनी केलेलं आहे. त्यामुळे त्या व्यक्तीवर लय बोलणं आणि त्याला मोठं करणं मला काही योग्य वाटत नाही. खरं तर या ठिकाणी तुम्ही सर्व आदरणीय बापूंच्या कुटुंबावर, आदरणीय जयंत पाटील असतील, प्रतीकदादा असतील, यांच्यावर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी मंडळी आहे. खरं तर इथून पुढं अशी प्रवृत्ती तोंड वर काढू नये याचा बंदोबस्त करण्यासाठी आपण करूया. कोण म्हणतो त्याला तालुक्यात फिरून देणार नाही, कोण आटपाडीत फिरून देणार नाही. अरे ती फिरून द्यायची तिची लायकीच नाही. त्याला तर माझं असं मत आहे की उद्या त्यानं घरातून बाहेर पडू नये अशी व्यवस्था केली पाहिजे. कारण घरातून बाहेर पडला तर आया बहिणी, तुम्ही, आम्ही सर्वसामान्य नागरिक सुखरूप नाही. तो उद्या कुणा काय बोलेल, कुणाविषयी काय करेल. आता इथं सांगितलं शिर्जीनी की आमच्या इस्लामपूरचा एक वडर समाजातला युवक होता, त्याचे वडीलही वारले होते कामावर, अनुकंपाखाली लागलेला होता. तिची एवढी हॅरेसमेंट केली की त्याला आत्महत्या करावी लागली. आता आपण सुसंस्कृत आहे म्हणून आत्महत्या म्हणतो, परंतु आत्महत्या नव्हे, ती घातपात आहे. कारण ज्यावेळी तिची बॉडी सापडली त्यावेळी पुलाच्या पलीकडे एक 10-15 मीटर सापडते. मग पुलावरून उडी टाकल्यानंतर पुलाच्या दक्षिणेला सापडायला पाहिजे होती, ती उत्तरेला कशी सापडते हा संशोधनाचा विषय आहे. आणि आता लालासाहेबांनी सांगितलं की 5 लाख देतो, येऊ देतो, काही कुणाला द्यायची गरज नाही. बापूंनी, जयंत पाटलांनी एवढं प्रेम दिलंय भरभरून की त्या प्रेमापोटी असे 50 गोप्या माणसं जमिनीत गाडतील. त्यामुळे टीडी लावायची गरज नाही. सगळ्यांचं त्या परिवारावर बापूंच्या प्रेम आहे.
त्यामुळं त्यांना वेळ देण्याची गरज नाही. बापू मी तर म्हणतो उद्या ती बंद करण्यापेक्षा उर ईश्वरपूर व्यापाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांना अशी विनंती करू की याच्या निषेधात उद्या उर ईश्वरपूर बंद ठेवावं एवढी सगळ्यांना विनंती करूया. आणि मी या ठिकाणी एवढं सांगतो, हम शौक एक ही रखते हैं, हम शौक एक ही रखते हैं मगर बेमिसाल रखते हैं. हालात कैसे भी हो, हालात कैसे भी हो मगर जुबा पर जयंत पाटिल उनका ही नाम रखते हैं. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. खरं तर गोपीचंद पडळकरांना माननीय जयंत पाटील साहेबांच्या राजकीय उणेवा काही सापडत नाही, म्हणून त्यांनी जेम्स लेनच्या भूमिकेत जाऊन आविर्भावात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष मातोश्रींच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला. खरं तर या इतिहासामध्ये असं आपल्याला दिसून आलेलं आहे की जेव्हा राजकीय उणेवा काही सापडत नाही तेव्हा शत्रूच्या स्त्रियांच्या चारित्र्यावर ओरबाडे ओढण्याचा प्रयत्न करत असतात. ते प्रयत्न इथं तर साहेबांच्या पूजनीय मातोश्रींच्यावर केलेला आहे आणि ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे. मी गोपीचंद पडळकरांचा निषेध करते आणि त्यांना एवढंच सांगते, तुम्ही कुणाला डिवचलेला आहे? वाळव्याच्या नागाला डिवचलेला आहे. आणि आता हा नाग आणि आम्ही सर्वजण नाग बाजूलाच राहणार, पण आम्ही सर्वजण हे खडे आहेत साहेबांच्या आणि हे कुणी तुम्हाला का मोकळं सोडणार नाही. खरं तर एवढंच सांगते की मी या चुकीचं झालेलं आहे. थर्ड क्लासमध्ये येऊनही बोलतायत. आमच्या वाळव्याची एक वेगळी संस्कृती आहे की जी राजाराम बापूंनी घालून दिलेली आहे, जयंत पाटील साहेबांनी घालून दिलेली आहे. सर्व आज जे माणसं युवक बोलले ती त्यांची पोटतिडकी होती, तो राग होता आणि म्हणून रागानं बोललेलं आहे. एवढंच तुम्हाला सांगते की तुम्ही कुणाचं नाव काढले आणि आता तुम्हाला काय त्याचा पश्चाताप होणार आहे किंवा फरक बघायला येणार आहे ते तुम्ही सामोरे जावं. आणि मी परत निषेध करते. आपण बघितलं की देवेंद्र फडणवीसांनी हे जर यांची पाठराखण करत असेल, पंतप्रधान मोदींच्या आईला कोणीतरी काल्पनिक व्यक्तीनं बोललं म्हणून बिहार बंद केला. तुम्ही देशभरात रस्त्यावर उतरून आक्रोश केला. आज आमच्या साहेबांच्या परिवारावर बोललं जातंय, त्यांच्या स्वर्गवासी आई वडिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. याबद्दल भाजपची काय भूमिका असणार आहे? देवेंद्र फडणवीसची काय भूमिका असणार आहे? तुम्ही भाजपाला लाज वाटायला पाहिजे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही मतं मागता. आज महाराज असते आणि आया बहिणींच्यावर असं बोललं असतं तर जीभ हा सोडून हातात दिली असती आणि हत्तीच्या पायी तुडवलं असतं. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायला. लाज वाटायला पाहिजे स्वर्गवासी आई वडिलांच्यावर बोलताना. भाजप सरकार कुणाला पाठीशी घालते? आज मोदी रडतायत की माझ्या आईला शिव्या दिल्या. आज सगळा सोशल मीडिया बघतोय की साहेबांच्या स्वर्गवासी आई वडिलांच्यावर काय बोललं जातं. हा रेबीज झालेला कुत्रा आहे. रेबीज झालेल्या कुत्र्याला काय करतात, कुठलं इंजेक्शन देतात हे माहित पाहिजे. मला वाटतं हे आंदोलन कुठल्याही प्रकारे थांबलं नाही पाहिजे, हे चालू राहिलं पाहिजे. गावागावात समित्या स्थापन करा. जिथं जिथं पडळकर येईल तिथं तिथं हाकलून लावा. आंदोलन थांबलं. मोठमोठ्या नेत्यांच्या आई वडिलांना बोलताय तुम्ही, उद्या आया बहिणी सुरक्षित नाही. हा उठून पिसाळलेला कुत्रा कुणाला वाटेल तसं बोलत. त्या रेबीजच्या कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे. त्याला कुठल्या प्रकारचं इंजेक्शन भाजप देणार आहे, देवेंद्र फडणवीस देणार आहे की कोण देणार आहे हे निर्णय केलं पाहिजे. आणि मुख्यमंत्र्याचा आणि हा पूर्ण सत्ताधारी पक्षाचा मी जाहीर निषेध करते. हे फार चुकीचं आहे. फडणवीसांनी त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे आणि असल्या लोकांना हकलून लावलं पाहिजे. राजकारणाचा स्तर एकदम खालच्या पातळीवर नेलाय. मतभेद होते वसंतदादांच्यात, राजाराम बापूंच्यात, टिळकांच्यात आणि शाहू महाराजांच्यात होते, पण ह्या प्रकारचं वक्तव्य आजपर्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीत कधीही झालेलं नाही. हा राजकारणातला सगळ्यात खालचा थर आणि सगळ्यात काळा दिवस आहे. हे आंदोलन चालू राहिलं पाहिजे जोपर्यंत पडळकरांना शिक्षा मिळत नाही, राजीनामा घेत नाही आणि गावागावातनं त्याला कळवून लावलं पाहिजे. एवढंच मी सांगते. आणि आंदोलन बंद झालं नाही पाहिजे. आज आपण या ठिकाणी ज्या माणसाला श्रद्धांजली वाहिली आहे, अभावपूर्ण श्रद्धांजली, त्या माणसाचा पूर्ण निषेध आणि त्याचं मी नाव सुद्धा तोंडात घेत नाही. मला अजिबात आवडत नाही त्याचं नाव घ्यायला. आणि
मी प्रथम आपले मुख्यमंत्री त्यांचं अभिनंदन करते. तुम्ही म्हणाला अभिनंदन कशासाठी? मागच्याच वर्षी काही दिवसांपूर्वी या मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषेला जागतिक दर्जा दिला, अभिजात मराठी भाषा केली असा ठराव करून तो जगाच्या स्टेजवर पाठवला. वा 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 वा, काय मुख्यमंत्री साहेब, तुमची अभिजात भाषा आहे, याला तोड नाही आहे. आणि तुम्ही काय त्या भाषेला उत्तेजन दिलंय की या सगळे प्राणी तुमच्या ह्या विधानसभेच्या स्टेजवर बोलतात आणि त्यांना या भाषेची काय जाण आहे आणि तुम्ही त्यांना काय शिकवण दिली आहे. तुमच्याकडून दुसरी कसलीही अपेक्षा नाही. आमचे साहेब प्रत्येक वेळी 5 वर्षात कामाचा डोंगर उभा करतात आणि ह्या डोंगराला तोंड देण्याची, ह्या डोंगराकडे पाहण्याची सुद्धा तुमची लायकी नाही कोणत्याच मंत्र्याची कामाच्या बाबतीत. आणि म्हणून तुम्ही असले वाटेल तशी भाषा वापरत असता. मी ज्या पंतप्रधानांना, देशासाठी प्राण दिलेल्या पंतप्रधानांच्या पत्नीला व्यवस्थितरित्या बोलता येत नाही, त्यांच्या संदेशानं तुम्ही काम करता. आणि काय दर्जाचं काम हे तुमचं चाललंय, कोणत्या भाषेचं चाललंय हे तुम्ही स्वतःच त्याचं परीक्षण करा. कारण कामावर बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाही. तुम्ही काही कामच केलेलं नाही 10 वर्षात. कोणतं काम तुम्ही लोकांच्या पुढे मांडणार आहे? मग ही असली भाषा वापरून तुम्ही लोकांची डोकी बिथरवता. ह्या असल्या प्राण्यांना एका क्षणात हा वाळवा तालुक्याचा एक माणूस पुरेसा आहे. याला कशाला सगळा तालुका लागतोय? याला इथे ओढून आणून खरं तर पोस्टरला न मारता प्रत्यक्षात मारलं पाहिजे, कपलानं हार घातला पाहिजे. या सगळ्या आंदोलनाला आमच्या महिलांचा उत्स्फूर्त पाठिंबा आणि भरपूर महिला या सगळ्या ठिकाणी येतील. पण मला एक मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही ही भाषा आवरा. ज्यांच्यावर तुम्ही राज्य करणार आहे त्यांचं मनस्वास्थ्य बिघडवू नका. त्यांचा पूर्ण आणि आधी पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपासून सगळ्या ह्या वाईट बोलणाऱ्या मंत्र्यांचं पूर्ण निषेध आणि ह्या गोप्याचाही पूर्णपणानं मला शाहू फुले आंबेडकरांच्या या भूमीमध्ये मी प्रथम ज्या व्यक्तीनं ही प्रकृती आहे, जातीवाचक काहीच नाहीये, एका विकृत स्वरूपाच्या व्यक्तीनं जे काही आमच्या साहेबांच्या बद्दल आणि त्यांच्या परिवाराबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी तीव्र निषेध करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, छत्रपतींनी आम्हाला, छत्रपती ह्या राजांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची जडणघडण केली. अशा महाराष्ट्रामध्ये मी लहानपणापासून पाहिलंय माझ्या बापूंना, आदरणीय बापूंना, ज्या बापूंनी सुसंस्कृतपणा याचं एक मिसाल होते अशा राजाराम बापूंच्या पोटी जन्मलेले साहेब आणि त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. तरीही यांच्यावर झालेली ही अर्वाच्य टीका जी आहे त्याचा मी निषेध करते. आतापर्यंत मी म्हणत होते की हत्ती पुढे चालतो, हत्तीला मागं पाहायचं नाही, टीका करणाऱ्यांनी टीका करत जावं. पण आता आम्ही सोडणार नाहीये. आमचा हा हत्ती, ज्या हत्तीवर आमच्या संबंध तालुक्याचं प्रेम आहे अशा हत्तीला तुम्ही डिवचलेलं आहे. तर आम्ही भगिनी खूप चौताळलेलो आहोत अशा अर्वाच्य भाषेला. मी त्याचं नावही घेणार नाही. त्या नीच माणसाचा आम्ही सर्वांच्या वतीनं मी तीव्र निषेध करते. या गोप्याचं का नाही, त्याला भिताडासंग बसवून गंधाची टिकली लावून टोपी घालून त्याची मिरवणूक काढायची. आणि मी एकटी बास आहे, त्याला फक्त परवानगीच द्या. एक महिला काय करू शकते? वाळवा तालुक्याचा जीव म्हणजे आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब आज एवढी चैतन झाल्या आणि एवढा अट्टास करायची काय गरज सुद्धा नाही. फक्त मी एकटी बास आहे. त्या गोष्टीचा निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे. त्याला लावला गर्दन, बसवला भट्टाळाचा गट्टू घालून. यानंतर 3 शेवटची भाषणे होणार आहेत आणि निषेधावरती एक शेवटची आधार करताना एक कविता होणार आहे. आता माजी नगराध्यक्ष जिंदाराव दादा बोलतील.
खाली खाली बसा खाली बसा खाली बसा खाली खाली बसा खाली बसा. महाराष्ट्र घडवण्यासाठी आपला या राज्याच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सुसंस्कृतपणाची परंपरा निर्माण केली आणि तीच परंपरा तुमच्या माझ्या आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या कर्तृत्वानं पुढे चालू अशा नेत्यांच्या बद्दल अतिशय हीन पातळीवर टीका करून गोपीचंद पडळकरांनी आपल्या राज्याच्या राजकारणाची समाजकारणाची पातळी कुठे नेऊन ठेवली म्हणण्याचा प्रश्न तुमच्या माझ्यासमोर उभा राहिला. आपल्याला आपल्या नेत्यांनी सुसंस्कृतपणाची शिकवण दिली. समाजकारणामध्ये राजकारणामध्ये काम करत असताना एक शिस्तीची शिकवण दिली. पण संयमाचा सुद्धा कडेलोट होण्याची वेळ, कारण गेली वर्ष 2 वर्ष आपण बघतोय जाऊ दे आपण सुसंस्कृत आहे, आपला नेता सुसंस्कृत आहे, आपला नेता राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला आहे असं म्हणून आपण तिकडे दुर्लक्ष केलं. पण काल परवाचं वक्तव्य जर आपण बघितलं तर अक्षरशः हीन पातळीवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी कुठे नेऊन ठेवणारं वक्तव्य गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून झाले. त्यामुळं आता अनेक वक्त्यांची भाषणं जर आपण बघितली तर सर्वसामान्य माणसाचा संयम सुद्धा या अशा वक्तव्यामुळं कुठेतरी सुटायला लागला याची जाणीव शासनानं सुद्धा घ्यावी, मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि अशी बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्यावर कुठेतरी आवर घालण्याची भूमिका. कारण एक वेळ जरी पातळी सगळ्यांनी सोडली तर परत आवरणं सुद्धा प्रशासनाला अशक्य होईल. त्यामुळे वेळीच या गोष्टीला लगाम घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी करावा. मी या निमित्तानं गोपीचंद पडळकरांचा जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर गायंदाबाबा संचालक संजय आज पहिल्यांदा सर्वांना विनंती करतो 2-3 लोक निषेधाचे 2 शब्द बोलणार आहेत. सर्वजण कसलाही निरोप न देता किती वाईट गोष्ट आहे हे लक्षात आल्यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी उन्हातानाचे सकाळी 10 वाजल्यापासून उपस्थित आहात. जरा शांतता. त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. दुसरी अत्यंत महत्वाची बाब की आज या ठिकाणी इस्लामपूर मधला अवधूत वडार या नावाचा अभियंता, ज्यामुळे हा एक वेगळा विषय तयार झालाय, त्या अवधूत वडार यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. मुद्दा दुसरा, 2च मुद्दे बोलतो आणि थांबतो लगेच बापू. दुसरा महत्वाचा मुद्दा की आपण सर्वांनी लक्षात घ्या की या अवधूत वडाराच्या घातपाताच्या मुद्द्याला बगल देण्यासाठी अवधूत वडार या अभियंत्याच्या घातपाताला हे कुत्र जबाबदार आहे आणि या कुत्र्याला तिथून लक्ष विचलित करण्यासाठी हा दुसरा मुद्दा उपस्थित केलाय, जो आपल्या नेतृत्वाच्या किंवा तालुक्याच्या जिव्हाळ्याच्या विषयावरती घालणारे अपशब्द बोलून आपल्या तालुक्याला विचलित करण्याचा प्रयत्न केलाय. तिसरी महत्वाची बाब की आपलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाच्या राजकीय कारकिर्दीला 40-42 वर्ष झाली आणि जो मनुष्य या आपल्या नेतृत्वाच्या वडिलांच्या वरती आरोप करतोय काहीतरी घाणेरडे, या नालायक माणसाचं
आणि जयंत पाटलांची राजकीय कारकीर्द आहे 42 वर्षाची. आता बाकीचे उपविषय बरेचसे ऐकतात. मुद्दा त्यातला पुन्हा महत्वाचा मुद्दा पुन्हा राहिला एक अत्यंत महत्वाचा की एखादा मनुष्य 2009 साली राजकीय कारकिर्दीला सुरुवात करतो आणि 16 वर्षामध्ये एका राजकीय पक्षाचा आमदार होतो. शहाजी बापू, भगवान आबा, मलगुंड दादा, शिवाजी महाराज, विजय बापू, सर्जेराव देशमुख, महिला भगिनी बरेचशा आहेत तिथं. ज्या 25-25, 30-30 वर्ष काम करतात. सुंदरराव दादा इथं असतेचे अनेक मंडळी इथं आहेत. मी नाव घेतो राहील. यांनी 30-40 वर्ष काम केलं. पण राजकारणात कुणाही बरोबर असू दे, कुठल्या तालुक्यातल्या विरोधकाला सुद्धा कधी असं बोलले नाहीत. याचं कारण आहे जयंत पाटील साहेबांचं स्वाभिमानी आणि सुसंस्कृत राजकारण. लोकनेते राजाराम बापूंनी या तालुक्यामध्ये घातलेला राजकीय पाया आणि या पायावरती उभं राहिलेलं जयंत पाटील साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या भाजपाच्या किंवा विरोधातल्या अनेक प्रमुख नेत्यांना आव्हान देते. त्या आव्हान देणाऱ्या नेतृत्वाला नेस्तनाबूत कसं करायचं किंवा या नेतृत्वाचं खच्चीकरण कसं करायचं यासाठी मुंबईमधनं सूत्र हलतात. आणि ही सूत्र हलवून त्या असले काही मंडळी, असली नालायक माणसं, पाळलेली माणसं ही जयंत पाटील साहेबांच्या पाठीमागे लावली जातात. आणि अशा लोकांच्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांना बदनाम करायचं, त्यांचं खच्चीकरण करायचं असे प्रयोग चालू आहेत. तेव्हा आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कायदा सुव्यवस्था मोडायची नाही ही आपली संस्कृती आहे. पण प्रशासनाला आमची विनंती आहे की प्रशासनाचा आधार घेऊन पोलीस दल कुणाच्या हातात आहे त्यांचे बळ यांना पोलीस दल तर पिसाळलेल्या वाघाला आवर घालणारा तालुका आहे. या कुत्र्यासाठी आम्ही मागं पुढे बघणार नाही. तेव्हा प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला कायदा हातात घ्यायला तुम्ही लावू नका. त्या अगोदर कायद्याची पायमल्ली करणारी, बोलण्याच्या स्वातंत्र्याची पायमल्ली करणारी जी माणसं आहेत त्यांना आवर घाला. जर नाही आवर घातला तर आम्ही सांगत नाही, पण या तालुक्यातला जमलेला तमाम तरुण कार्यकर्ता, निष्ठावान कार्यकर्ता हा फक्त पाठीमागे उभा राहील आणि आमच्या ज्या माऊलीवरती, ज्या लोकनेते राजाराम बापूंच्या वरती किंवा त्यांच्या आईसाहेबांच्या वरती, साहेबांच्या ज्यांनी गरळ ओकले त्या माऊलींच्यासाठी या तालुक्यातल्या भगिनी काय करतील हे सांगत नाही. पण या भगिनी थोड्याच दिवसात तुझी वाट नाही लावली. तू फक्त या तालुक्यात ये आणि तुला आमच्या भगिनी या काय करतात आमच्या माऊलीला बोलल्यामुळं ते फक्त तू बघ. जे तुमच्या मनात आहे ते करा, जे तुम्हाला वाटतंय ते करा. आणि साहेब कधीच असल्या गोष्टीला साहेब उलट माफ करतील. माझा ऐका, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जेव्हा राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले तेव्हा प्रति यात्रे जाहीरपणाने म्हणले होते की एक निपुत्रिक मनुष्य महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री असताना
अशा माणसावर काही केलं असतं त्यांनी, पण त्यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा इंग्रजांनी धरपकड केली तेव्हा माझ्या गरोदर पत्नीच्या पोटावरती इंग्रज पोलिसांनी लाथ मारली आणि तेव्हापासून तिचा गर्भपात झाला आणि तिला मूल होत नाही, म्हणून मी पुत्री खाली. प्रके अत्रेंनी घरी जाऊन यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली. प्रके अत्रेंनी घरी जाऊन यशवंतराव चव्हाण साहेबांची माफी मागितली आणि यशवंतराव चव्हाणांनी त्यांना माफ केलं. तुम्ही साहेबांच्याकडे जाऊ नका. आपण सगळे निष्ठावान कार्यकर्ते आपल्या स्वाभिमानावर जेव्हा हल्ला होतो त्यावेळेला काय करायचं हे परवानगी द्यायची गरज नाही, परवानगी मागायची गरज नाही. त्याला फक्त येऊ दे आणि मग या आमच्या तालुक्यातल्या काय भगिनी आहेत हे दाखवण्याचं काम आम्ही सगळेजण मागे उभा असणार आणि या भगिनी जे काही करायचं ते करतील. आणि उद्या 10 वाजता सगळेच जण शहाजी बापूंनी सांगितलेल्या निरोपाप्रमाणे हजर राहायचं आहे आणि भविष्यामध्ये या संदर्भामध्ये जो जो निरोप येईल त्या वेळेला सगळ्यांनी धावून या एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो. इस्लामपुरातील अनेक कार्यकर्ते आणि तालुक्यातील सर्व कार्यकर्ते हे इथं मान्य जयंत पाटील आणि आमच्या आईसाहेब आणि स्वर्गीय राजाराम बापूंच्यावर ज्यांनी टीका केली त्या पद्धतीनं खालच्या घराला जाऊन त्यांनी बापूंच्या विषयी आणि मायसाहेबांच्या विषयी त्यांनी शब्द वापरले. आम्ही अखिल भारतीय वडार समाज संघटनेच्या वतीनं आणि इस्लामपूर वडार समाज संघटनेच्या वतीनं मी त्यांचे जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या गोपीचंद पडळकरांचं या लोकांनी जाता आपल्याला बलगोटे दादा आणखी महाराजांनी सांगितलं धनगर समाज हा आमचा आहे, तुझा नाही, तू तुझ्या धनगर समाजाबद्दल तुला काही संबंध नाही. तरी मी महाराज आणि मलगुटे दादाला विनंती करतो आपल्या तारखेला ज्या वेळेला आपण राजकारणात एक नेता म्हणून मानत होतो इथून पुढून त्या माणसाला नेता म्हणून मानू नका. आणि महाराज तुमच्याबरोबर आमची विनंती आहे, आम्ही तुम्हाला सर्वांना मानणारी माणसं आहे, त्यामुळे तुमच्या समाजाविषयी आम्हाला अत्यंत अभिमान आहे. तरी तुम्ही या समाजातले सर्व गावातल्या आता प्रत्येक कार्यकर्त्यांना लक्षात ठेवा, गोपीचंद पडळकरांचा निषेध हा निषेधाचा बॅनर प्रत्येक गावामध्ये लागला पाहिजे हे लक्षात ठेवा. यानंतर आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष विजय बापू हे आपल्याला मार्गदर्शन करतील. आज या ठिकाणी जरा साईडला सारखा वायर निघली असणार आहे. आज या ठिकाणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमच्या सर्वांचे नेते, आमचं दैवत लोकनेते राजाराम बापूंच्या बद्दल आणि आमचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य खऱ्या अर्थानं या पडळकरांना जी गोरड ओळखली याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज तालुक्यातल्या असणाऱ्या सर्वसामान्य जनता आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरली. आज या ठिकाणी गेले अनेक दिवस आमच्या नेत्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं आणि याची माहिती नसताना याला या ठिकाणी बोलायला लावणारी यंत्रणा या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून आणि या राज्याचे मुख्यमंत्री
त्यांच्यावरती आमचा आरोप आहे की असले लाचार आणि कुत्रे यांनी ठेवलेले की या समाजामध्ये राजकीय आणि आजची परिस्थिती खऱ्या अर्थानं या चुकीच्या वक्तव्यामुळं या राज्यातली आणि या जिल्ह्यातली परिस्थिती आता बदलायला लागलेली आहे. सर्वसामान्य माणूस आता पेटून उठले. माझी विनंती आहे की घटना काय घडली आणि हे माणूस बोलतोय का. एक अभियंता जो त्या ठिकाणी वर्षर म्हणून काम करत होता त्यानं सांगलीमध्ये आत्महत्या केली. तो इस्लामपूरचा वडर समाजातला सामान्य घरातला मुलगा आहे आणि त्याची आत्महत्यावर त्या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे. त्याच्या कुटुंबाची मागणी करतंय याची चौकशी त्या ठिकाणी झालेली पाहिजे. असं जर ते कुटुंब मागणी करत असेल आणि त्याला जर तालुक्यातलं माणसं जर खऱ्या अर्थानं त्याच्या आत्महत्येसंबंधी याला जबाबदार धरत असतील तर त्या ठिकाणी पहिला गुन्हा या आमदारावरती नोंदला पाहिजे. खऱ्या अर्थानं गेली 4 दिवस झालं कुठल्याही प्रकारचा गुन्हा या नेते मंडळीवर आणि उठारावर नोंद झालेला नाही आणि या घटनेचा खऱ्या अर्थानं विपर्यास करून आमचे नेते आमदार जयंतराव पाटील यांच्यावरती जो आरोप यांनी केलेला आहे हा कुणाचा आहे. हा पडळकर. तुम्ही बघितलं रथ विरोबाच्या वनात शपथ घेऊन धनगर समाजाची ज्याने शपथ घेतली आणि आरक्षणाची भाषा केली ही भाषा आता त्याच्या तोंडात तुम्हाला आम्हाला दिसते का. याची भाषा बदलली आता आणि आज खऱ्या अर्थानं RSS आणि भाजपची भाषा हे बोलायला लागलाय. माझी फडणवीस मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की वेळेत या कुत्र्याला आवळा पट्टा घाला, त्याचा तोंडा बंद करा, त्याचा राजीनामा घ्या. याला जर मोकाच आपण सोडलं तर या ठिकाणी या राज्य पेटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही जी राजकारणातली नीच प्रवृत्ती या ठिकाणी सगळे विषय बाजूला ठेवून आमच्या नेत्याविषयी आमच्या दैवताविषयी कोण जर त्या ठिकाणी बोट उचलून बोलत असेल तर हा वाळवा तालुका हा क्रांतीवीरांचा तालुका आहे. हा तालुका प्रति सरकार म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये काम करणाऱ्या क्रांतीवीरांचा तालुका हा वाळवे तालुका आहे आणि हे जर तालुका पेटला तर तुला पळक केल्याशिवाय या ठिकाणी सोडणार नाही. आज मोठ्या संख्येनं आपण सर्वजण या ठिकाणी जमलात. पुनश्च एकदा उद्या सकाळी 10 वाजता आपण वलगुंडे दादांच्या तिथं सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी या पुढच्या कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन थांबवायचं नाही. अशा तऱ्हेची या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. परत एकदा आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी